ते अंदर गेले, डायरेक्ट शाई लावली। मी त्याला अडवायला गेलो तर त्यांचे जे ज्यांनी त्यांना पाठवलं इथं त्यांनी माझी कॉलर पकडली। आम्ही एवढी मेहनत करतो, कष्ट करतो आणि चुकीचे लोक मतदान करतात आणि मग तिथे पराभवाला सामोरं जावं लागतं। खरं तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही आहे आणि मी दिल्ली 4,000 नावं, 8 ते 10,000 15,000 नावं ही अशी बोगस आहेत की माणसाने जिकाव कसा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल तापलेला असताना बुलढाण्यातून बोगस मतदारांचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। लोकशाहीच्या या उत्सवावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना गांभीर्याने पाहिली जाते। बुलढाणा जिल्ह्यातील मतदान केंद्रावर सकाळी मतदान सुरळीत सुरू होते, पण काही वेळातच मतदारांनी तक्रारीचा पाढाच वाचायला सुरुवात केली। काही मतदार जेव्हा मतदान केंद्रात पोहोचले तेव्हा त्यांच्या नावावर आधीच मतदान झाल्याची नोंद दिसून आली। आम्ही मत दिलंच नाही, मग आमचं मत कोणी टाकलं, असा सवाल संतप्त मतदारांनी उपस्थित केला। यानंतर मतदार याद्यांमध्ये संशयास्पद नोंदी, डुप्लिकेट नावं आणि समान फोटो असलेल्या 2 एंट्री असल्याचं लक्षात आलं। या घडामोडीमुळे मतदान केंद्राबाहेर तणावाची स्थिती निर्माण झाली। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रारीची नोंद घेत चौकशी सुरू केली आहे। लोकशाहीचा आत्मा म्हणजे शुद्ध पारदर्शक मतदान प्रक्रिया आणि या घटनेनं प्रक्रियेवरच गंभीर प्रश्न उभे केले आहेत। बुलढाण्यात मतदानावेळी नक्की काय घडलं, चौकशीमध्ये कोणती माहिती पुढे येते, याकडे सर्वांचे लक्ष आहे। बाहेरचा मतदार आला होता, इथला मतदार नाही, बोगस मतदार होता। काय नेमका प्रकार? ते अंदर गेले, डायरेक्ट शाई लावली। मी त्याला अडवायला गेलो तर त्यांचे जे ज्यांनी त्यांना पाठवलं इथं त्यांनी माझी कॉलर पकडली। मी त्यांना दोघांना पण शाई मारून सही मारून आल्यानंतर पण मी त्यांना बाहेर ओढलं, ते पळून गेले इथनं। एक तुमच्या देखत पकडला होता आणि हे त्याच्या खिशातलं काढलेलं आधार कार्ड शिवसेनेकडे द्यायचंय आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रमाणात मतदान होत आहे। काही ठिकाणी बोगस मतदानाचे समोर आले प्रकार काय? आता काय ते मी पण एसपीनं सकाळी सांगितलं की बोगसवर कंट्रोल करा। आम्ही एवढी मेहनत करतो, कष्ट करतो आणि चुकीचे लोक मतदान करतात आणि मग तिथे पराभवाला सामोरं जावं लागतं काम। आणि खरं तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही आहे। काल मी पाहिलं की खेड्यापाड्याचे किमान 1,500-2,000 नावं, देऊळघाटपासून सगळी, आणि मी दिल्ली 4,000 नावं, 8 ते 10,000 15,000 नावं ही अशी बोगस आहेत की माणसाने जिकाव कसा। आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगानं काहीतरी अक्कल देवाण दिली पाहिजे की ही नावं त्यांनी काढली पाहिजे। कोथळीचे काय नाव आहे तुमचं? सांगा नाव तुमचं, ओरिजिनल नाव सांगा, म्हणजे कारवाई फालतू होईल। ओरिजिनल सांगा, नाव सांग, अभिषेक, पूर्ण नाव सांग। अभिषेक हरमकर। त्यांचं तुमचं नाव? किती पैसे घेतले मतदान करायला? कोण कोणी पाठवलं तुम्हाला? पाठवलं कोणी? करणार होते पाठवलं कोणी तुम्हाला? आम्हाला आणला, आम्ही आलो। कोणी आणलं? होते गावातले होते। आता कोण होते, कोणत्या पक्षाचे होते? कोणतं मतदान करणार होते तुम्ही? ते तर काही माहित नाही। मग नाव सांगा, कोणी पाठवलं तुम्हाला, कोणी आणलं? चल घ्या नाव, नाव सांगा त्याचं, कोण होतं नाव घ्या पटापट। अरे कोण सांगायचं? हा, गणेश हरामकर। कोणत्या पक्षाचा आहे तो? ते नाही माहित। अरे असं कसं? किती जण आले तुम्ही? आम्ही दोघंच होतो। आणखीन किती जण गावातून आले? किती गाड्या आल्या? नाही याच्या गाडीचा नंबर काढले गाडी नंबर काय? आम्हाला आणलं त्याच्या गाडी। काय सांगून आणलं? काय सांगून आणलं? काय सांगून आणलं? वोटिंग कोणाला देणं आहे? काही असं सांगितलं नाही, फक्त